हॅलो स्टुडंट्स, आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर बघत आहोत। त्यामध्ये आपण आता प्रॅक्टिस सेट 4.2 चा अभ्यास करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला त्याआधी त्याचे बेसिक्स माहीत असणे गरजेचे आहे। तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यांनी तुम्ही पुस्तक उघडायचे आहे। पुस्तकामध्ये पेज नंबर 87 पेज नंबर 88 वर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ते इन्फॉर्मेशन आपल्याला समजून घ्यायची आहे। तर जीएसटी इन ट्रेडिंग चेन म्हणजे एखादी वस्तू विकत असताना ती वस्तू कशा प्रकारे विकली जाते, ती कुणाकडून कुणाकडे येते आणि जीएसटी कशा प्रकारे पेड होते, त्याच्यापैकी किती जीएसटी सीजीएसटी म्हणून जाते आणि एसजीएसटी म्हणून जाते। ही जी चेन आहे या चेनचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि हे जर बेसिक तुम्हाला समजलं तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस सेट 4.2 मधले एग्जाम्पल अतिशय सरळपणे सोप्या पद्धतीने सोडवू शकता। म्हणून तुम्हाला हे बेसिक समजणं महत्त्वाचं आहे। सगळ्यांनी अगोदर हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघून हे जे बेसिक आहे हे जे ट्रेडिंग चेन आहे ही चेन तुम्ही समजून घ्यायची आहे। तर तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 88 वर तुम्हाला अशा प्रकारे ही जीएसटीची ट्रेडिंग चेन दिलेली आहे। इथं एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे की जीएसटी कशा प्रकारे पेड केली जाते, बरोबर आहे। आता जीएसटी पेड करताना इथं हे जे आहे हा सगळा जो व्यवहार आहे हा व्यवहार एका स्टेप मध्ये झालेला आहे, इन स्टेप झालेला आहे। म्हणून मग इथं पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरर आहे। मॅन्युफॅक्चरर एखादी त्याच्याकडची जी वस्तू आहे, इथं ह्या एक्झाम्पल मध्ये वॉच दिलेली आहे। मॅन्युफॅक्चरर वॉच होलसेलरला देतो, परत होलसेलर ती वॉच रिटेलर जो आहे त्याला सेल करतो आणि रिटेलर ती वॉच कस्टमरला सेल करतो। म्हणजे ती वॉच मॅन्युफॅक्चरर पासून कस्टमर पर्यंत पोहोचेपर्यंत कशा प्रकारे जीएसटी पे केलेली असते याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। इथे बघा 3 पार्ट दिलेले आहेत, 3 ट्रेडिंग दिलेले आहेत, 1 2 3। मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर कडे फर्स्ट, नंतर होलसेलर पासून रिटेलर कडे सेकंड आणि रिटेलर पासून कस्टमर पर्यंत येईपर्यंत थर्ड। 3 वेळेला ही काय झालेली आहे चेन अशा प्रकारे ग्रेडर झालेली आहे। मग आता इथं काय होते बघा, मॅन्युफॅक्चरर एक वॉच, आता वॉच जी आहे ती वॉच मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर कडे गेली। मग हा मॅन्युफॅक्चरर जो आहे तो वॉच 200 रुपीजला याला देतो। मॅन्युफॅक्चरर किती रुपयाला देतो वॉच 200 रुपीजला होलसेलरला। किती वॉच 200 रुपयाला विकायची, 200 रुपयाला सेल करायची आहे, हा सेल करत आहे। मग हा ही वॉच घेतो, वॉच याच्याकडे गेली तर 200 रुपये याच्याकडे गेले, म्हणजे याच्याकडे किती रुपये गेले 200 रुपीज गेले, बरोबर आहे। मग जेव्हा हा वॉच देत असतो विकतो त्यावेळेस हे जे 200 रुपीज घेतो त्यावेळेस तो या 200 रुपीज वर जितक्या पर्सेंटनं जीएसटी सांगितलेली आहे तेवढी जीएसटी पण तो कुणाकडून घेतो, होलसेलर कडून घेतो। मग इथं त्याला त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही एक्झाम्पल वाचा बरं, एक्झाम्पल मध्ये 12% जीएसटी घेतलेली आहे। प्रत्येक ग्रेडमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेपला त्यांनी काय केलेली आहे 12% जीएसटी घेतलेली आहे। मग इथं 200 रुपीजच्या 12% जीएसटी याला मॅन्युफॅक्चररला द्यावी लागते। 200 चे 12% ऑफ 200 किती होतात 12/100 इंटू 200 म्हणजे ₹24। हा जो होलसेलर आहे हा होलसेलर 200 रुपये कशाचे आहेत वॉचची व्हॅल्यू आहे। ती वॉच घेताना हा 200 रुपये वॉचची व्हॅल्यू देतो आणि हा होलसेलर याला किती रुपये जीएसटी देतो, जीएसटी किती झाली 12% प्रमाणे ₹24 रुपये जीएसटी पण दिली, 200 रुपये पण दिले, म्हणजे याला टोटल व्हॅल्यू होलसेलरला त्या वॉचची किती झाली ₹224।
बरोबर आहे. म्हणजे होलसेलरला ती वॉच घेताना मॅन्युफॅक्चररला 224 रुपये टोटल द्यावे लागतात. आता कुठलाही व्यवहार असेल त्या ठिकाणी हा जो मॅन्युफॅक्चरर आहे याच्याकडून 224 रुपीज घेतो, परंतु याला कुठलाही हक्क नाही की GST म्हणून आलेली जी रक्कम आहे ती रक्कम तो स्वतःकडे ठेवू शकत नाही. तो वॉच किती रुपयाला विकेल ते त्याच्या मनावर आहे. तो 200ला विकेल, 250ला विकेल, त्याच्या मनावर. पण त्याला ती वॉच 200 रुपीजला विकली तर याच्याकडे फक्त 200 रुपीजच राहणार आहे. आणि वरचे जे GST म्हणून 24 रुपीज त्याने घेतलेले आहेत ते 24 रुपीज त्याला तर कुणाला द्यावे लागतील, ते त्याला GST म्हणून पे करावे लागतील. म्हणजे हा मॅन्युफॅक्चरर किती GST पे करणार आहे, GST पेड किती GST पे करणार आहे, ₹24. आता हा मॅन्युफॅक्चरर GST देतो ₹24. आता या GST मधली मॅन्युफॅक्चरच्या 24 GST मधली 12 रुपीज हे काय आहे, CGST. इथे मी 12 रुपीज लिहिते बघा, तुम्हाला समजायचं. 12 रुपीज CGST आणि 12 रुपीज SGST. आलं लक्षात. यानं 24 रुपये GST घेतली. ती GST तो कुणाकडे देतो, गव्हर्नमेंटकडे देतो. गव्हर्नमेंटकडे याने 24 रुपये GST पेड केली. त्यावेळेस 12 रुपीज त्याची CGST मध्ये जमा झाली आणि 12 रुपीज SGST मध्ये जमा झाली. टोटल 24 रुपीज फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू द गव्हर्नमेंट. लक्षात. हे पहिल्या ट्रेडमध्ये अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे. आता हा जो होलसेलर आहे, हा होलसेलर ती वॉच परत रिटेलरकडे विकतो. आता वॉच याला दिल्यानंतर हा होलसेलरनी असं ठरवलं की ती वॉच जी आहे ती वॉच त्याला 300 रुपीजला विकायची आहे. त्याने घेतली 200 रुपयाला, 200ला. त्याला आता सेल करायची आहे 300ला. मग हा वॉच याला 300 रुपीजला विकतो. 300 म्हणजे याच्याकडे किती रुपये आले, 300 रुपीज आली. बरोबर आहे, 300 रुपीज आली. आता हा याला जेव्हा 300 रुपीजला वॉच देतो तेव्हा याला 300 रुपीजची वॉच जी घेतलेली आहे त्याच्यावर 300 रुपीजवरचा 12% प्रमाणे GST याला पे करावा लागतो. मग आता 12% ऑफ GST म्हणजे 12% ऑफ 300 हा कोण पे करणार आहे, रिटेलर पे करणार आहे. म्हणजे 12/100 इंटू 300 म्हणजे 36 रुपीज. हा किती रुपये GST पे करणार आहे, GST ₹36. हा 36 रुपीज GST याला पे करतो. म्हणजे याला 300 रुपये तर द्यायचे आहेत वरची व्हॅल्यू, त्याप्रमाणे त्याच्यावरची GST पे करायची आहे 36. म्हणजे याला वॉचची टोटल व्हॅल्यू किती झाली रिटेलरसाठी, ₹336. याला 300 रुपयाची वॉच घेताना 336 रुपीज पे करावे लागले. इथपर्यंत आलं लक्षात. आता हा होलसेलर याच्याकडून हे 36 रुपये त्याने GST म्हणून घेतलेले आहे. बरोबर आहे. याने हे 36 रुपये GST म्हणून घेतलेले आहेत. तुम्हाला मी आता सांगितलं की ह्याला हे 36 रुपये याला जवळ ठेवून घेता येत नाही, नाहीतर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. 1 रुपया जरी GST म्हणून घेतलेला जर ह्यानं गव्हर्नमेंटला नाही पे केला. आलं लक्षात. म्हणून त्याला आलेली पूर्ण GST म्हणून आलेली रक्कम ही गव्हर्नमेंटला पे करायची असते. मग आता हा 36 रुपये घेतो रिटेलर कडून. मग हा या इकडं वर 36 रुपये GST म्हणून पे करेल का, नाही करणार. कारण त्याने अगोदरच इथे 24 रुपये GST पे केलेला आहे. बरोबर आहे. जेव्हा त्याने ही वॉच घेतली ह्या 200 रुपीज वरचा GST त्यानं अगोदरच पे केलेला आहे. मग तो या 200 वरचा GST दोनदा भरेल का, नाही भरणार.
तर तो ह्या 200 रुपयावरचा जो 24 रुपीज जीएसटी त्यानं अगोदर पे केलेला आहे तो जीएसटी आपल्या त्याच्या ह्याच्या खिशातून गेलेले 24 रुपीज आहेत ते अगोदर काढून घेईल. म्हणजे ह्याच्याकडून याला 36 रुपये मिळाले तर ह्या 36 रुपयामधले हा 24 रुपये मायनस करेल. बरोबर आहे. म्हणजेच तो जीएसटी किती पे करेल 36 मायनस 24 इक्वल टू रुपीज 36 रुपीज मधले 24 रुपये तो काढून घेईल आणि शिल्लक किती राहिले 12 रुपीज. तर आता हा इथं जीएसटी किती पे करणार आहे 12 रुपीज. होलसेलर 12 रुपीजचा जीएसटी पे करणार आहे. आता हा 12 रुपीज जीएसटी पे करतो म्हणजे सीजीएसटी किती होईल होलसेलर कडून मिळालेली सीजीएसटी 6 रुपीज अर्ध त्याच्या आणि एसजीएसटी 6 रुपीज हे होलसेलर कडून आलेला सीजीएसटी आणि एसजीएसटी आहे. आलं लक्षात इथपर्यंत. ह्यानं आधीच त्यानं भरलेले 24 रुपये काढून घेतले आणि जास्तीची रक्कम किती आली आता ह्याच्याकडं 12 रुपीज आली. तर हे 12 रुपीज त्यानं जीएसटी म्हणून पे केले. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आणि ह्या होलसेलरला ही वॉच विकल्यानंतर टोटल रुपीज किती आले 336 रुपीज आले. म्हणजे या रिटेलरसाठी वॉचची व्हॅल्यू किती झाली 336 रुपीज झालेली आहे. आता हा रिटेलर जो आहे हा रिटेलर ती वॉच पुढे विकतो. कुणाला विकतो कस्टमरला. जेव्हा एखादी वस्तू कस्टमर पर्यंत पोहोचली तर त्या वस्तूचा व्यवहार संपला. बरोबर आहे. म्हणजे कस्टमर पर्यंत ती वस्तू आली कस्टमर पुढे विकणार नाही कुठं ती कस्टमरला विकायसाठी अशा प्रकारे ह्या चेन मध्ये ती वस्तू आलेली आहे. मग आता यानं वॉच आता वॉच कुणाकडे गेली कस्टमरकडे. आता कस्टमरला हा वॉच 300 रुपयाला नाही विकणार तर हा वॉच कितीला विकणार 400 रुपयाला. यानं ठरवलं की आपल्याला ही वॉच 400 रुपयाला विकायची. मग हा कस्टमर कडून वॉचची व्हॅल्यू म्हणून 400 रुपये घेईल. बरोबर आहे. किती रुपये 400 रुपये. आता कस्टमरसाठी वॉचची व्हॅल्यू 400 रुपीज आहे. आता या 400 रुपीज वर कस्टमरला 12% प्रमाणे जीएसटी पे करावं लागेल. मग 12% प्रमाणे जीएसटी किती होईल कस्टमरसाठी 12% ऑफ 400 म्हणजेच 12/100 इंटू 400 दोन शून्य कॅन्सल झाले ₹48. म्हणजे कस्टमरला या वॉचची व्हॅल्यू 400 रुपीज द्यावी लागते आणि वर 12% प्रमाणे जीएसटी म्हणजे 48 रुपीज. म्हणजे हा कस्टमर इकडं जीएसटी किती देतो ₹48 जीएसटी देतो. मग टोटल व्हॅल्यू कस्टमर साठी किती झाली ₹448 रुपयाला ती वॉच कस्टमर पर्यंत पोहोचलेली आहे. ही 48 रुपीज जीएसटी म्हणून कस्टमरनी रिटेलरला दिलेली आहे. आता हे 48 रुपये ह्याला ठेवून घेता येत नाही. बरोबर आहे. तर हे 48 रुपये त्याला पे करायचे असतात जीएसटी म्हणून. पण हा पूर्ण 48 रुपीज पे करेल का नाही करणार कारण त्याने ह्या 300 रुपीज वरचा 36 रुपये जो जीएसटी आहे तो अगोदरच पे केलेला आहे. आता फक्त वरचे जे एक्स्ट्रा 100 रुपये आहेत 100 रुपीज आहेत त्याच्यावरचा 12% प्रमाणे 12 रुपीज जीएसटी याला पे करायचा आहे गव्हर्नमेंटला. कारण त्यानं ही रक्कम आधीच पे झालेली आहे. 36 रुपये याने अगोदर पे केलेले आहेत. आता ह्याच्याकडे आले 48 रुपीज म्हणजे हा जीएसटी पे करताना काय करेल 48 रुपयामधले याचे 36 रुपीज काढून आणि शिल्लक किती राहिले ₹12. हा 12 रुपीज जीएसटी म्हणून पे करेल. कोण पे करेल रिटेलर. लक्षात कस्टमर कोणाला देणार रिटेलर. कस्टमर डायरेक्ट जीएसटी भरतो का नाही. कस्टमर पासून इथं ॲरो आलाय का नाही. कस्टमर रिटेलरलाच जीएसटी देणार आणि हा जीएसटी म्हणून गव्हर्नमेंटकडे पे करणार. आता याने 12 रुपीज पे केलेले आहे. तर मग इथं सीजीएसटी किती झाला ₹6 रिटेलर पासून आलेला सीजीएसटी 6 आणि एसजीएसटी 6 रुपीज. म्हणजे या पूर्ण चेन मध्ये
टोटल CGST किती गेला 12 + 6 + 6 म्हणजे ₹24 आणि SGST किती गेला टोटल 12 + 6 + 6 म्हणजे ₹24 गव्हर्नमेंटला टोटल CGST आणि SGST 24 गेला म्हणजे टोटल GST किती झाला 24 प्लस ₹24 इक्वल टू ₹48 म्हणजे टोटल GST ह्या पूर्ण चेन मध्ये टोटल GST पे झालेला आहे ₹48 जो या कस्टमरने दिलेला आहे। इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं की CGST आणि SGST कशा प्रकारे प्रत्येक चेन मधून याच्याकडे गव्हर्नमेंटकडे जात असतो आणि GST पे करताना किती GST पे करायचा असतो। जो आपण अगोदरच GST म्हणून पे केलेला आहे तो GST मायनस करून शिल्लक राहिलेला जो GST आहे तो GST आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे प्रत्येक ट्रेडिंग मध्ये। त्याला आता याच खाली ह्याच्यामध्ये मला वाटतं हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं असेल। आणखीन एकदा तुम्ही थोडंसं त्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि आणखीन एकदा हा व्हिडिओ रिपीट बघितला तर तुम्हाला हे नक्की समजेल। पुस्तकामध्ये ते चेन दिलेली आहे ती चेन बघा आणि हा व्हिडिओ पण त्यासोबत बघा म्हणजे तुम्हाला हे आणखीन क्लिअर होणार आहे। 200 रुपयाची वॉच 300 ला विकली, 300 ची वॉच 400 ला विकली, इथं परत त्यांना ₹24 GST भरला, इथं परत त्यांना 36 मधले ₹24 मायनस केले, ₹12 GST भरला, परत इथून 48 आले, 48 मधून त्यांना 36 मायनस करून घेतले, ₹12 GST जेवढा पे केलेला आहे त्यातला हाफ CGST म्हणून आणि हाफ SGST म्हणून तिथे जमा झालेला आहे आणि टोटल GST जमा झालेला आहे ₹48। ही इन्फॉर्मेशन ह्या ट्रेडिंग चेन मध्ये तुम्हाला समजून घ्यायची आहे। आता तुम्हाला खाली त्याच्याच खाली अशा प्रकारे बॉक्स मध्ये टॅक्स इनवॉइस म्हणजे आपण सुरुवातीला टॅक्स इनवॉइस बघितलं, क्वांटिटी, HSN कोड है ना, GST पेएबल, टॅक्सेबल व्हॅल्यू ह्या सगळे जे खाली केले इथे शॉर्ट मध्ये हे टॅक्स इनवॉइस दिलेला आहे। टॅक्स इनवॉइस मध्ये आता बघा हा बिझनेसमॅन आहे, हाई बिझनेसमॅन आहे, हाई बिझनेसमॅन आहे, इथे फक्त हा कस्टमर एकच आहे, शेवटी जो आहे तो कस्टमर आहे। मग मॅन्युफॅक्चरर ह्याच्याकडून जेव्हा हे ₹224 घेतो तेव्हा याला मॅन्युफॅक्चररला इनवॉइस द्यावं लागतं। मग ते इनवॉइस कशा फॉर्म मध्ये असेल तर हे इनवॉइस फॉर मॅन्युफॅक्चरर, ह्या इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चररचं इनवॉइस टॅक्स इनवॉइस कसं आहे त्याच्यामध्ये त्यांना प्राइस ऑफ वॉच लिहितो, त्यांना वॉच कितीला दिलेली आहे ₹200 दिलेली आहे, CGST 6% आहे, SGST 6% आहे, 200 चे 6% ₹12 टोटल व्हॅल्यू 224 म्हणजे याला ₹224चा इनवॉइस होलसेलरला द्यावा लागतो, कुणाला मॅन्युफॅक्चररला। म्हणजे हे पहिलं जे टॅक्स इनवॉइस आहे हे टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर आहे म्हणून ह्याला B2B बिझनेस टू बिझनेस असलेलं हे टॅक्स इनवॉइस आहे। पुढे हा होलसेलर रिटेलरकडे जेव्हा देतो तेव्हा होलसेलर याला इनवॉइस देतो, यानं होलसेलरनं जे इनवॉइस दिलेलं आहे ते इनवॉइस कशा प्रकारे असेल, वॉचची व्हॅल्यू ₹300, CGST 6%, 300 चे 6% ₹18, SGST पण ₹18, इथं देताना त्याला डायरेक्ट GST म्हणून देता येत नाही, इनवॉइसवर त्याला SGST किती घेतलेला आहे, CGST किती दिलेला आहे हे त्याला इथं ब्रीफ मध्ये लिहूनच द्यावं लागतं। मग इथं CGST 6%, SGST 6%, 18 आणि टोटल त्याची झालेली आहे 336 म्हणजे हा याला जे इनवॉइस दिलेले आहे त्याच्यावर वॉचची व्हॅल्यू किती आहे ₹336। आता रिटेलर पासून कस्टमर कडे गेली म्हणजे हे जे इनवॉइस आहे हे बिझनेस टू कस्टमर, बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे याला B2C म्हटलेलं आहे। आता हे B2C म्हणजे बिझनेस पासून कस्टमर कडे गेलेलं, इथला इनवॉइस काय आहे, वॉचची प्राइस ₹400, 6% प्रमाणे 24, इथं SGST 24, टोटल व्हॅल्यू 448 म्हणजे हा जो याला इनवॉइस देणार आहे त्या इनवॉइसवर
त्या वॉचची व्हॅल्यू असणार आहे 448 रुपीज. आलं लक्षात? म्हणजे या टोटल चेनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ट्रेडिंग झालेली आहे आणि अशा प्रकारे GST प्रत्येक वेळेस पे केला जातो. इथपर्यंत आलं लक्षात? आता हा जो GST आहे, हा GST जेव्हा मॅन्युफॅक्चरर असेल, कस्टमर असेल, होलसेलर असेल पे करत असतो. इथं आपण जेव्हा होलसेलरने काय केलं हे बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की होलसेलरनं 24 रुपीज GST जो आहे तो मॅन्युफॅक्चररला दिलेला आहे. बरोबर आहे? मॅन्युफॅक्चररकडे दिलेला आहे आणि यानं कलेक्ट केलेला आहे. कलेक्ट केलेला GST किती आहे? कलेक्टेड GST ₹36. बरोबर आहे? यानं GST पे केलेला आहे. GST पे केलेला आहे 24 रुपीज आणि इथं GST कलेक्ट केलेला आहे 36 रुपये. हा जो होलसेलर आहे, हा होलसेलर GST देतो पण आणि GST घेतो. बरोबर आहे? मग यानं ही वॉच काय केलेली आहे? इथून परचेस केलेली आहे. बरोबर आहे? वॉच परचेस करताना त्याला GST किती पे करावा लागला? ₹24. आणि ती वॉच परत तो सेल करतो. सेल करताना त्याला GST किती मिळालेला आहे? ₹36. मग जेव्हा तो हा GST गव्हर्नमेंटकडे देतो तेव्हा हा जो कलेक्टेड GST आहे तो पूर्ण कलेक्टेड GST देत नाही. तर तो काय करतो? या कलेक्टेड GST मधून त्यानं अगोदरच पे केलेला GST. मग आता हा जो हे जे 24 रुपीज आहेत, हे 24 रुपीज त्याचे आधी जमा झालेले आहेत GST म्हणून. बरोबर आहे? म्हणून हे जे त्याची आधी जमा झालेली रक्कम आहे त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स किंवा ITC का म्हणायचं? इनपुट टॅक्स क्रेडिट, कारण हे क्रेडिट म्हणून आधी जमा झालेलं आहे. हे क्रेडिट म्हणून गव्हर्नमेंटकडे याचं जमा आहे अगोदरच. बरोबर आहे? ही वॉच कधी विकल तेव्हा विकल, पण ह्याच्या या वॉचवरचे 200 रुपयावरचं 24 रुपीज क्रेडिट त्याचं GST म्हणून जमा आहे. म्हणून जेव्हा तो परचेस करत असतो, परचेस करताना जो GST पे करतो, परचेस आपण एखादी वस्तू घेताना जी GST पे केलेली आहे त्या परचेस करताना दिलेली जी GST आहे त्या GSTला इनपुट टॅक्स म्हणायचं. इनपुट टॅक्स म्हणजे काय हे समजून घ्या. इनपुट टॅक्स ही खरेदी करताना, परचेस करताना दिलेला GST. आणि जेव्हा तो वॉच विकतो तेव्हा त्यानं GST कलेक्ट केलेली आहे. याला GST किती मिळाली? 36 रुपये मिळाली. म्हणजे ह्यानं 36 रुपये कलेक्ट केलेले आहेत. हा कलेक्ट केलेला जो GST आहे त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. हे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. हे क्रेडिट म्हणून 24 रुपये त्याच्या आधी जमा आहेत म्हणून त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. आणि हा GST तो परत घेतो, बाहेरून त्याच्याकडे येतो, तो आउटपुट टॅक्स बाहेरून त्याच्याकडे कलेक्ट झालेला टॅक्स. याने स्वतः भरलेला जो टॅक्स आहे तो 24 रुपये घेताना आणि बाहेरून त्याच्याकडे जमा झालेला जो आहे तो आउटपुट टॅक्स. सेल करताना आउटपुट टॅक्स, परचेस करताना इनपुट टॅक्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठलीही वस्तू परचेस करताना जेवढा टॅक्स दिलेला GST दिलेला आहे तो GST म्हणजे इनपुट टॅक्स असतो. इनपुट टॅक्स म्हणजे परचेस करताना आणि सेल करताना आउटपुट टॅक्स. आता इथं तो त्याने काय केले? 36 म्हणून 24 मायनस केले. 36 काय आहे? आउटपुट टॅक्स. म्हणजे हा GST किती पे करतो? याला आपण म्हणतो GST पेएबल. GST पेएबल किती आहे?
36 मायनस 24 म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस ITC आउटपुट टॅक्स मायनस ITC किंवा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स मायनस करतो आणि जो शिल्लक राहिलेला आहे तो GST म्हणून GST पेएबल. याच्यासाठी प्रत्येक ट्रेडिंग मध्ये GST पेएबल काय असणार आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा इनपुट टॅक्स. याला क्रेडिट का म्हणायचं, कारण ते क्रेडिट म्हणून रक्कम अगोदर जमा झालेली आहे. राहील लक्षात. आता इथं या चेनमध्ये पण काय झालं, इथं ट्रेडिंग मध्ये 48 रुपीज आउटपुट टॅक्स आहे, बरोबर आहे. ह्याला बाहेरून आला 48 रुपीज आणि यानं अगोदर पे केलेले होते घेताना 36 रुपीज, म्हणजे ह्याचा इनपुट टॅक्स 36 रुपीज झाला आणि आउटपुट टॅक्स 48. मग आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स ₹12 हा त्याचा GST पे, बरोबर आहे. आता कस्टमरसाठी आउटपुट टॅक्स आहे पण इनपुट टॅक्स नाही, म्हणजे याच्यासाठी GST पेएबल नाही. इथं मॅन्युफॅक्चररनं परचेस करताना कुठला टॅक्स घेतलेला आहे इथं सांगितलंय का, कच्च्या मालासाठी त्याने घेतलेला असेल, पण इथं आपल्याला सांगितलेला नाही. म्हणजे त्यानं परचेस करताना कुठला पण टॅक्स घेतलेला नाही, म्हणजे याच्यासाठी इनपुट टॅक्स नाही. त्याच्यासाठी कुठला टॅक्स आहे, फक्त आउटपुट टॅक्स, बाहेरून आलेला टॅक्स. हा आउटपुट टॅक्स त्यानं GST म्हणून पे केलेला आहे मॅन्युफॅक्चररनं. याच्यासाठी फक्त आउटपुट टॅक्स आहे आणि याच्यासाठी फक्त इनपुट टॅक्स आहे. आणि मधले दोघं जे आहेत त्या दोघांसाठी इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स दोन्ही पण या चेनमध्ये आपल्याला दिसत आहे. तर तुम्हाला GST पेएबल जेव्हा काढायची आहे तेव्हा दोन्ही पण झालेलं असेल, त्यानंच ती वस्तू घेतलेली पण असेल आणि विकलेली पण असेल, तर आउटपुट टॅक्स त्यांना घेताना जेवढा टॅक्स घेतला तो टॅक्स आणि त्यानं वस्तू खरेदी करताना जो टॅक्स घेतलेला आहे, सेल करताना घेतलेला टॅक्स मायनस परचेस करताना घेतलेला टॅक्स, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. हे लक्षात आलं की तुम्हाला GST पे करताना पूर्णच आलेला सगळाच GST पे करायचा नाही, मायनस करून घ्यायचे. आधी त्यानं काही GST भरलेला आहे का ते बघायचे परचेस करताना आणि मग त्याच्याकडे कलेक्ट झालेला जो GST आहे त्यातून त्यानं आधीच पे केलेला GST मायनस करायचा, म्हणजेच आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स करून GST पेएबल तुम्हाला काढता येतं. हे जर तुम्हाला समजलं तर पुढच्या 4.2 मधला कुठलाही प्रश्न तुम्हाला सहजपणे सोडवता येणार आहे. तर याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि हे बेसिक समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हे बेसिक तुम्हाला इतक्या व्यवस्थितपणे समजून सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. हे बेसिक एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं, तुमच्या एकदा डोक्यात बसलं की तुम्ही कुठलंही एक्झाम्पल चुकणार नाही. आता पुढचा भाग आपण पुढच्या पाठात. धन्यवाद.